हरे कृष्ण. बरेच लोक पुनर्जन्माविषयी बऱ्याचदा चर्चा करताना आढळतात, कारण हे एक असं गूढ रहस्य आहे की ज्याच्याविषयी जाणण्यासाठी बरेच लोक उत्सुक असतात. परंतु हे पुनर्जन्म नक्की आहे तरी काय, हे आपण आज जाणण्याचा प्रयत्न करूया. तर पुनर्जन्म म्हणजे भगवद्गीतेनुसार असं सांगितलेलं आहे की आपण हे शरीर नाही, आपण आत्मा आहोत. तर हा जो आत्मा आहे हा आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातून बाहेर पडतो आणि नंतर तो दुसऱ्या एका शरीरामध्ये त्याला टाकला जातं आणि त्याला ते दुसरं शरीर प्राप्त होतं. त्याच्या कर्मानुसार, त्याच्या आत्ताच्या वागण्यानुसार, त्याच्या इच्छेनुसार त्याला पुढचा जन्म प्राप्त होतो. याला म्हणतात पुनर्जन्म. तर ह्या कोणी विचारेल की मग ह्या पुनर्जन्मासाठी काही आम्ही कसं काय विश्वास ठेवणार? कोणी बघितलं आहे की मृत्यूनंतर काय होतं? कोणी असं प्रत्यक्ष पाहिलं आहे का की हा व्यक्ती आता मेला आणि याचा आत्मा बाहेर निघाला, आता दुसऱ्या शरीरात गेला, असं कोणी पाहिलं आहे का? तर हे गूढ जाणण्यासाठी व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीचे एक प्रोफेसर आहेत, आयन स्टीव्हन्सन म्हणून. तर त्यांनी या पुनर्जन्माच्या दृष्टिकोनातून खूप अभ्यास केला आणि त्यांनी अशा बऱ्याच जे लहान मुलं आहेत त्यांच्या केसेसवर स्टडी केला की असे जे मुलं आहेत की ज्यांना त्यांचा पाठीमागचा जन्म आठवतो. तर अशा सगळ्या मुलांचा त्यांनी इंटरव्ह्यू घेतला आणि त्याच्यामध्ये काय चूक तर नाही ना, काही याच्यामध्ये त्यांना प्रसिद्धीसाठी तर हे बोलत नाही ना, असे खूप गोष्टींचा विचार करून त्यांचे इंटरव्ह्यू घेऊन त्यांनी अशा जवळजवळ 3000पेक्षा जास्त अशा केसेस त्यांना आढळल्या की जे खरोखरच त्यांना पूर्वीचा जन्म आठवत होता. तर याच्यावरून सिद्ध होतं की पुनर्जन्म आहे. तर हे आयन स्टीव्हन्सननी अशा बऱ्याच गोष्टी पाहिल्या. त्याच्यामध्ये त्यांनी जे पुस्तकामध्ये किंवा त्यांनी जे लेख लिहिले आहे त्या प्रामुख्याने 3 बाबींवरती त्यांनी भर दिला होता. एक म्हणजे त्यांनी पाहिलं की काही मुलांमध्ये की त्यांनी कधीही न शिकलेले असे जे कौशल्य त्यांच्याकडे होते किंवा त्यांचे कुठे आईवडिलांना पण किंवा त्यांच्या कुठे परंपरेचा आजोबा पणजोबा यांच्याकडे पण ते कौशल्य नव्हती, पण ती कौशल्य त्या मुलांकडे पाहिली. जसं श्रीलंकेमध्ये एक मुलगा होता, तर ते आयन स्टीव्हन्सन सांगता की तो लहान होता त्यावेळेस त्याला असे पाम ट्रीचे जे पान आहेत ते पानं अशी व्यवस्थित रचून त्याची झोपडी कशी बनवायची ह्याचं कौशल्य तो लहानपणातच शिकला होता. तर याचा अर्थ काय की त्याला कोणी कधी शिकवलंही नाही आणि त्याच्या आईवडिलांना किंवा त्याच्या आजी पणजोबांना पण कधी हे कौशल्य माहिती नव्हतं, तरी तो मुलगा करत होता. याचा अर्थ काय की त्याला ते मागच्या जन्माचंच त्याचं ते कौशल्य होतं. दुसरी गोष्ट त्यांनी पाहिली की बऱ्याच मुलांमध्ये फोबिया होता. फोबिया म्हणजे एक प्रकारची भीती. की काही जण समजा पाठीमागच्या जन्मामध्ये पाण्यामध्ये बुडून मेले, तर त्यांना दुसऱ्या या जन्मामध्ये त्यांना पाण्याची खूप भीती होती. काही लोकांना जर कोणी असं धारदार चाकूने वगैरे त्यांना मारला असेल तर त्यांना या जन्मामध्ये अशा धारदार शस्त्रांची खूप भीती वाटते. काही जणांचं असं प्राणी असते आणि त्यांनी असे
कत्तल केली कसायाने, तर त्यांना या जन्मामध्ये पण त्या चाकूची भीती वाटते. तर ह्याला म्हणतात फोबिया. आणि तिसरी गोष्ट त्यांनी बघितली ते म्हणजे जे जुळे भाऊ आहेत, 2 जुळे म्हणजे ज्याच्या एकाच अंडाशयातून ते निर्माण झालेले असे 2 जुळे भाऊ, पण त्यांच्या ज्या स्वभावामध्ये अत्यंत फरक आहे. तर हा फरक कसा आला? एकाच पोटातून आईचे आलेले 2 जुळे भाऊ, पण त्यांच्या स्वभावामध्ये फरक कशामुळं? कारण ते 2 वेगवेगळे आत्मा आहेत. अशा प्रकारे त्यांनी 3 गोष्टी लक्षात घेऊन, किंवा बऱ्याच ठिकाणी त्यांनी ह्या 3 गोष्टीपैकी कुठली तरी गोष्ट आढळली. तर त्यांनी अशा 3000 पेक्षा जास्त केसेसवरती स्टडी केलेला आहे. त्याच्यापैकी एक सत्य घटना त्यांनी एका पुस्तकामध्ये लिहिलेली आहे की पश्चिम बंगालमध्ये एक कुटुंब राहत होतं, गुप्ता नावाचं. तर त्यांच्यामध्ये एक मुलगी जन्माला आली, आणि ती ज्यावेळेस 4-5 वर्षाची झाली, तर ती नेहमी म्हणायची की मला रथतलाला घेऊन चला, मला तिथं माझ्या मुलीला भेटायचं आहे, माझ्या घरच्या मंडळींना भेटायचं आहे. तर तिचे जे वडील होते शुक्लाचे, ते म्हणायचं असं विचित्र काय बोलते ही मुलगी. तर ते पण सारखं हट्ट धरायला लागली नंतर की मला तुम्ही रथतलाला घेऊन चला. तर तिच्या वडिलांनी, तिचे काही रेल्वे खात्यामध्ये मंत्री होते, तर त्या रेल्वे खात्यातले काही मित्र होते, तर त्या मित्रांना ही गोष्ट सांगितली. तर त्याचा एक मित्र होता, तर त्यांनी चौकशी केली की खरंच असं कुठं गाव आहे का रथतला म्हणून. तर त्यांना आढळून आलं की त्या ठिकाणी रथतला नावाचं असं गाव आहे, एक जिल्ह्याचं ठिकाण आहे. मग शुक्लाच्या वडिलांनी ठरवलं की आपण सगळे मिळून तिकडं जाऊया, आणि ते शुक्लाला घेऊन त्या ठिकाणी गेले, शुक्लाच्या घरचे सगळे आणि ते शुक्ला. तर जसेच ते तिथं गावामध्ये गेले, शुक्ला म्हणाले की मी तुम्हाला घेऊन जाते, तुम्ही सगळे माझ्या मागं या. आणि बरोबर ती शुक्ला जे पाठीमागच्या जन्मामध्ये ज्या घरी राहत होती त्या घराजवळ घेऊन गेली. पण पहिल्यांदा जी गेली थोडीशी ती कावरी बावरी झाली, कारण तिला दरवाजा दिसत नव्हता. पण नंतर तो प्रश्न सुटला, कारण असं झालं होतं की पाठीमागच्या जन्मामध्ये तिचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी तो दरवाजा बंद केला होता त्या साईडचा, आणि दुसऱ्या बाजूने दरवाजा उघडला होता. तर ज्यावेळी ते परत त्या समोरच्या दरवाजाने गेले, आणि आत गेल्यानंतर तिथं 20-30 माणसं होती सगळे. तर त्यांच्यापैकी ते शुक्ला बरोबर तिने ओळखलं की जे तिचे सासरे कोण आहे, तिचे सासू कोण आहे, तिचे पती कोण आहे. आणि त्या मागच्या जन्मामध्ये तिचं नाव मना होतं. तर त्या कुटुंबाने पण सांगितलं की आमच्यामध्ये मना नावाची आमची सून होती, आणि ते 1948 साली तिचा मृत्यू झाला. आणि त्यानंतर हे कधी गेले होते? 1959 साली त्या मनाच्या घरी गेले होते. तर त्या मनाचे जे सासरे होते त्यांचं नाव होतं अमृतलाल चक्रवर्ती, आणि जे मनाचा जो पती होता मागच्या त्या जन्मामध्ये, तर त्याचं नाव होतं हरिधन चक्रवर्ती. तर याचा सगळा उल्लेख आयन स्टीव्हन्सनने केलेला आहे. तर नंतर ते जे शुक्ला आहे ज्यावेळेस त्या खोलीमध्ये इकडं फिरत होते, त्यावेळेस त्याने त्याची मागच्या जन्मातली एक कपडे शिवण्याची मशीन बघितली, त्यावेळेस तिला रडायला यायला लागला. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट झाली, ज्यावेळेस शुक्ला जी होती ती तिची
मागच्या जन्मामध्ये एक मुलगी होती छोटीशी, तिचं नाव होतं मीनू. पण ती मीनू आता मोठी झाली होती 12 वर्षाची आणि शुक्ला ही 5 वर्षाची होती. तरी पण मीनूने ज्यावेळेस शुक्लाने ज्यावेळेस मीनूला बघितलं तर तिला बघून एकदम तिच्याबरोबर असं व्यवहार करायला लागली, ती माझी छोटी मुलगीच आहे. तर हे आईसारखं प्रेम तिच्या हृदयामध्ये निर्माण झालं. तर असे जवळजवळ अशा बऱ्याच 50-60 गोष्टी आईन स्टीव्हन्सननी पाहिल्या की अगदी बरोबर ते शुक्ला सांगत होते. तर यावरून काय सिद्ध होतं की हा पुनर्जन्म हा निश्चित आहे. मग प्रश्न असा पडतो, जर पुनर्जन्म जर असेल तर मला आठवत का नाही? तर खूप साधी गोष्ट आहे. पहा, आपण मागच्या आठवड्यामध्ये काय भाजी खाल्ली होती हे आपल्याला आता आठवत नाही, कारण विसरून जाणे हा आपला स्वभाव आहे. तर आपण कुठली गोष्ट केली तर काही काळानंतर ती विसरून जातो. त्यामुळं हा पुनर्जन्म जरी झाला तरी आपण तो विसरून जातो. आणि दुसरी गोष्ट असं सांगितलं जातं शास्त्रानुसार की आपण आत्मा आहोत आणि आपण भगवंताच्या धामातून या भौतिक जगात यासाठी आलो की आनंद भोगण्यासाठी. पण जर तुम्हाला तुमचं पाठीमागचा जन्म जर आठवायला लागला तर तुम्हाला हा जन्मामध्ये खूप दुःख होईल. कारण असं होऊ शकतं की मागच्या जन्मामध्ये तुम्हाला एखाद्या कसायाने एकदम तुमची मान कापली असेल किंवा तुमचा असा भयानक ॲक्सिडेंट झाला असेल, त्याच्यामध्ये तुमचा मृत्यू झाला असेल. तर अशा गोष्टी जर आपल्याला आठवायला लागल्या तर आपल्याला ह्या जीवनामधला आनंद घेता येणार नाही. त्यामुळे निसर्गाने अशी व्यवस्था केलेली आहे, भगवंताने अशी व्यवस्था केलेली आहे की आपला पाठीमागचा जन्म आपण विसरून जाऊ, जेणेकरून ह्या जन्मामध्ये आपण पाहिजे तसा आनंद भोगू शकू. तर त्यामुळं आपल्याला आपला पाठीमागचा जन्म आठवत नाही. तर या पुनर्जन्माविषयी अजून कुठल्या असं पूर्वी समजलं जायचं की हा फक्त हिंदू लोकांमध्येच हा विश्वास आहे की आपला पुनर्जन्म होतो. परंतु बाकीचे पण असे धर्म आहे ज्याच्यामध्ये पुनर्जन्म ते मानतात. जसं ग्रीक लोक आहेत, ते पुनर्जन्माला मानतात. पायथागोरस म्हणायचं की मला माझा पुनर्जन्म आठवतो, पहिला जन्म आठवतो. परत बुद्धिझममध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला निर्वाण जर प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी एका जन्मात ते प्राप्त करू नाही शकता, अनेक जन्म घ्यावे लागतात. इस्लाममध्ये पण सांगितलेलं आहे की पुनर्जन्म आहे. ख्रिश्चन लोक पण मान्य करतात की आपला पुनर्जन्म. परंतु ख्रिश्चन लोकांमध्ये असं झालेलं आहे की पूर्वी त्यांच्या बायबलमध्ये पुनर्जन्माविषयी काही माहिती होती, परंतु जस्टिनियन नावाचा एक सम्राट होऊन गेला. तर त्यावेळी त्याला ज्यावेळेस समजलं की ह्या बायबलमध्ये पुनर्जन्माविषयी सांगितलेलं आहे, तर त्यांनी सांगितलं की हा पुनर्जन्माचा सेक्शन काढून टाका. कारण लोकांना जर समजलं आपल्याला पुनर्जन्म आहे तर ते लोक आळशी होतील आणि मग आळशी झाल्यामुळे ते काम करणार नाही. पण त्यांना सांगा, गिव्ह देम ओनली वन लाईफ, त्यांना फक्त एकच जन्म द्या की तुम्हाला जे काय करायचं आहे ते या एकच जन्मात करा, असं तो सांगायचा. तर त्यामुळं आपल्याला आज बायबलमध्ये पण तो पुनर्जन्माविषयीचा सेक्शन सापडत नाही. तर आणखीन एक प्रश्न असा होऊ शकतो की ठीक आहे, पुनर्जन्म आहे, पण मला त्याच्यातून काय फायदा होणार आहे? तर फायदा असा होणार आहे की ज्यावेळेस आपल्याला समजेल की आपल्याला फक्त हेच जीवन नाही, पुढचं जीवन पण आहे. आणि पुढचं जीवन जर आहे तर मला ते कुठलं जीवन भेटणार आहे? मला एखाद्या प्राण्याच्या शरीरात जावेल का परत मी मनुष्य होणार आहे?
जर मला प्राण्याच्या शरीरात जावं लागेल किंवा पक्ष्याच्या शरीरात जावं लागेल, तिथं दुःखच आहे, तर मग हे मी टाळू शकतो का? असं आणि जर जर टाळू शकत असेल तर कशा प्रकारे टाळू शकतो? मला असं शाश्वत जीवन प्राप्त होऊ शकतं का? हे प्रश्न आपण विचारू आणि यातून सुटण्याचा आपण प्रयत्न करू. तर हे जे पुनर्जन्म आहे, पुनर्जन्म जर आपल्याला आहे, तर पण आपण जर भगवंतांची भक्ती केली, भगवंतांची शरण गेलो आणि जर आपण त्यांची उपासना केली, तर आपण निश्चितपणे पुन्हा पुन्हा जन्म घेण्यातून सुटू शकतो आणि अशा शाश्वत धामाला जाऊ शकतो ज्या ठिकाणी भगवंत राहतात. तर हे पुनर्जन्माचं जे विज्ञान आहे किंवा ज्ञान आहे, ते सगळ्यांना देणं खूप आवश्यक आहे. आणि हे पुनर्जन्माविषयी समजून घेऊन इतरांना सांगून त्यांचं पण जीवन आपण सफल केलं पाहिजे. हरे कृष्णा.